स्वागत है आपका न्यूज बुलेटिन में। आपके साथ मैं हूं शिता तिवारी। बुलेटिन में बात होगी आनंद की, जहां बिना परमिशन के चल रही आनंद प्रतिभा एकेडमी की क्लासेस को सील किया गया है। आगे बात करेंगे डोंबिवली की, जहां एलपीजी सिलेंडर आपूर्ति बंद होने से होटल उद्योग संकट में आया। ऐसी तमाम खबरों पे विस्तार से करेंगे चर्चा। करमसद आनंद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के स्टेट और टाउन प्लानिंग डिपार्टमेंट ने म्यूनिसिपल एरिया में चल रही अवैध गतिविधियों के खिलाफ विशेष अभियान चलाया। इस अभियान के तहत आनंद विद्यानगर रोड पर होटल एच के सामने आविष्कार कॉम्प्लेक्स में रेजिडेंशियल एरिया में संचालित आनंद प्रतिभा एकेडमी की क्लासेस का सरप्राइज इंस्पेक्शन किया गया। इंस्पेक्शन के दौरान पाया गया कि ये क्लासेस म्यूनिसिपल कॉर्पोरेशन से बिना किसी परमिशन की चल रही थी। चूंकि फ्लैट में बिना अनुमति कॉमर्शियल एक्टिविटीज हो रही थी, इसीलिए इन क्लासेस को तुरंत सील कर दिया गया। एसएस डिपार्टमेंट के अधिकारियों ने नागरिकों से अपील की कि वे म्यूनिसिपल एरिया के रेजिडेंशियल क्षेत्र में बिना अनुमति किसी भी तरह की कॉमर्शियल गतिविधि न करें। आनंद से सीनियर संवाददाता ताहिर मेमन की रिपोर्ट। डोंबिवली के होटल ऑनर्स एसोसिएशन ने व्यावसायिक एलपीजी सिलेंडर की संभावित आपूर्ति बंद होने के मुद्दे पर विधायक व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान को निवेदन पत्र दिया है। एसोसिएशन का कहना है कि ईरान इजराइल संघर्ष के चलते एलपीजी आपूर्ति प्रभावित होने की आशंका है, जिससे होटल, रेस्टोरेंट और फूड उद्योग संकट में आ सकते हैं। एसोसिएशन ने सरकार से मांग की कि व्यावसायिक सिलेंडरों की आपूर्ति पूरी तरह बंद करने के बजाय कोई व्यावहारिक समाधान निकाला जाए, ताकि होटल व्यवसाय, कर्मचारियों का रोजगार और ग्राहकों की सुविधा प्रभावित ना हो। आमचं मागणं आमचं ते गॅस सिलेंडर आता 2-3 दिवसात येतच नाही। आता पुढे उद्या 1-2 दिवसात खूप हॉटेल बंद पडणार आहे। आता परिस्थिती असं झालंय, आता आमचं स्टाफचं जेवणासाठी पण गॅस उपलब्ध नाही। गिराकाचं सोड, आता उद्यापासून आमच्या स्टाफचं पण जेवण द्यायला आमचं काही तयारी नाही। त्याला तर ब्रेड आणि जाम द्यावा लागेल, असं परिस्थिती आलेली आहे आम्हाला। तुम्ही भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी पत्र दिले, त्या पत्रात ते पत्र आम्ही हे म्हटलंय की आम्हाला यावरून आम्हाला मुक्त करून टाका। कसं काय तरी गॅस उपलब्ध एक तरी आम्हाला जिथे 4 लागतात तिकडे 2 तरी द्या, निदान गाडी तरी चालू राहील ना। बंद केलं तर आम्हाला आमचा स्टाफ इकडे तिकडे पळून जाईल, नंतर आम्हाला त्याला परत करायला खूप त्रास होईल, एकत्र करायला। जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीवर सरकारकडे तुमची काय मागणं आहे? सरकारकडनं मागणं म्हणजे ते गॅसचं भाग्य असं खूप आहे वेगळं। आता ठिकाणी गॅसचं आहे ते आता उपलब्ध केलं जातं। गॅससाठी आम्ही कुठे इकडे पडणार गॅससाठी? एक पैसे आता तिकडे ब्लॅक मध्ये देतात ते, आता आपलं कुठे हे नाही जात। पाऊल उठायला आमचं खाली निवेदन आहे की सरकार आम्हाला यायचं मुक्त करून टाकावे। कसंही आमचं हॉटेल खूप की आता लिकर लोक जातात, लायसन्स रिन्युअल आहे, त्यांना आता 10 लाख लायसन्स फीस भरायचं आहे। दरवर्षी 10% 15% वाढतात। आता जर शेवटचं मार्च महिन्यात हा परिस्थिती आलं, ते पण भरायचं, ते लोक कसं काय भरणार? पहिले टेन्शन ते लायसन्स भरायचं, ते टेन्शन मध्ये। आता यात गॅसचं आलं ना, हॉटेल बंद करून लायसन्स फीस कसं काय भरणार? सगळं ते संकट एक खूप आहे आमचं हॉटेल व्यवस्था, त्रासच आहे, असं परिस्थिती झालेली आहे। एकूण ही परिस्थिती अशी झाली आम्ही आमदार रवींद्र चव्हाणांची भेट घेतलेली आहे, त्यांनी आश्वासन दिलेले आहे की 1-2 दिवसात होईल। ते काहीतरी शिपवर सेगमेंट आलेले आहे म्हणून बोलले, आम्हाला पत्र दिलं, ते काहीतरी करतील असा आम्हाला भरोसा आहे त्यांच्यावर। डोंबिवली से सीनियर संवाददाता दीपक मौर्य की रिपोर्ट। जनपद में आमजन की शिकायतों के त्वरित, पारदर्शी एवं प्रभावी निस्तारण को सुनिश्चित करने के उद्देश्य से पुलिस अधीक्षक कौशाम्बी राजेश कुमार द्वारा जन सुनवाई प्रक्रिया को और अधिक सशक्त बनाने की दिशा में एक सराहनीय पहल की जा रही है। इसी क्रम में जनपद के विभिन्न थानों पर उपस्थित फरियादियों की शिकायतों एवं समस्याओं के संबंध में पुलिस अधीक्षक द्वारा संबंधित क्षेत्राधिकारियों तथा प्रभारी निरीक्षकों, थानाध्यक्षों से ऑनलाइन माध्यम से सीधा संवाद स्थापित कर प्रकरणों की जानकारी ली जा रही है। इस दौरान पुलिस अधीक्षक फरियादियों की समस्याओं को गंभीरता और संवेदनशीलता के साथ सुनते हुए प्रत्येक मामले की वस्तुनिष्ठ समीक्षा करते हैं तथा संबंधित अधिकारियों को समयबद्ध, निष्पक्ष एवं गुणवत्तापूर्ण निस्तारण सुनिश्चित करने के निर्देश देते हैं। कौशाम्बी से सीनियर संवाददाता एफ वसीम गाजी की रिपोर्ट। आज जिला कलेक्ट्रेट आगर में छात्र शक्ति आगर मालवा द्वारा मध्य प्रदेश में छात्र संघ चुनाव बहाल करने की मांग को लेकर मुख्यमंत्री के नाम कलेक्टर को ज्ञापन सौंपा गया। मुख्यमंत्री स्वयं भी छात्र संघ चुनाव
से छात्र नेता के रूप में कार्य कर चुके हैं। छात्र संघ चुनाव युवाओं के नेतृत्व निर्माण के लिए अत्यंत आवश्यक है। छात्रों ने मध्य प्रदेश सरकार से मांग की कि प्रदेश के सभी महाविद्यालयों और विश्वविद्यालयों में जल्द से जल्द छात्र संघ चुनाव बहाल किए जाएं। ज्ञापन सौंपने के दौरान कई छात्र उपस्थित रहे और सभी ने लोकतांत्रिक प्रक्रिया को मजबूत करने की मांग की। उन्होंने चेतावनी दी कि यदि शीघ्र चुनाव तिथि घोषित नहीं की गई तो छात्र आंदोलन को और तेज करेंगे। नलखेड़ा से सीनियर संवाददाता इमरान लाला की रिपोर्ट। डोंबिवली पश्चिम स्टेशन का बाहरी परिसर फेरीवाला मुक्त करने के बाद अब नगर निगम प्रशासन ने पूर्व स्टेशन के बाहर का परिसर भी फेरीवाला मुक्त करने का भरोसा दिया है। उपायुक्त बोरकर ने बुधवार शाम पुलिस बंदोबस्त के बीच डोंबिवली पूर्व स्टेशन के बाहर के इलाके का निरीक्षण किया। उनके साथ सहायक आयुक्त प्रसाद ठाकुर, भरत पवार सहित अन्य कर्मचारी मौजूद रहे। निरीक्षण के दौरान स्टेशन परिसर, फडके रोड, चिमड़ी गली और बाजी प्रभु चौक क्षेत्रों का जायजा लिया गया। निरीक्षण के दौरान उपायुक्त बोरकर ने निर्देश दिया कि फुटपाथ पर हुए अतिक्रमण और अनाधिकृत शेड पर कार्यवाही की जाए। पंजीकृत फेरी वालों के पुनर्वसन का मुद्दा फिलहाल नगर निगम प्रशासन के विचाराधीन है। उन्होंने आश्वासन दिया कि पूर्व स्टेशन का परिसर भी जल्द फेरी वाला मुक्त किया जाएगा। महानगरपालिकेचे जे दोन्ही प्रभाग अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत आपण डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या परिसरात फेरीवाले असतील किंवा मग रस्त्याच्यावर फुटपाथवर जी काही अतिक्रमण असतील त्या अनुषंगाने मागील 2 दिवसांपासून नियमित कारवाई करतोय आणि ही कारवाई इथून पुढे सातत्याने करण्यात येईल हे महापालिकेच्या वतीनं निश्चित करण्यात आलेलं आहे। पुनर्वसनाच्या अनुषंगाने देखील जी CTC आहे त्यामध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आपण कार्यवाही प्रस्तावित करत आहोत। त्या अनुषंगाने देखील लवकरच प्रगती दिसून येईल। मात्र त्याचबरोबर पुनर्वसनाव्यतिरिक्त 150 मीटरमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला फेरीवाले किंवा कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार अलाउड करता येणार नाही किंवा तशी परवानगी नाहीये। तर फेरीवाल्यांनी किंवा जे व्यावसायिक आहेत त्यांनी देखील त्या पद्धतीने कार्यवाही करणं अपेक्षित आहे। फुटपाथवर देखील आता आपण कालच्या दिवशी जर आपण विचार केला तर वॉर्डमधून JCB द्वारे देखील आपण फुटपाथवर जे कोणते प्रोजेक्शन्स आहेत ते आपण काढून घेतलेले होते। तर या अनुषंगाने हे देखील आम्ही महापालिकेच्या वतीनं सगळ्यांना एन्श्योर करू इच्छितो किंवा करतो आहोत की त्या अनुषंगाने देखील फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी रिकामी ठेवण्याच्या दृष्टीनं महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येईल। त्याच्या कारणमध्ये मी आपल्याला फार सांगू शकणार नाही। मात्र आम्ही एवढं महापालिकेच्या वतीनं एन्श्योर करू की इथून पुढे कुठे फेरीवाले 150 मीटरच्या परिसरामध्ये दिसणार नाहीत रेल्वे स्थानकात। धन्यवाद। डोंबिवली पश्चिमेला हे आधी इकडे स्टेशन परिसरात फेरीवाले होते, पण आम्ही त्यांना समजावून त्यांची समजूत काढून त्यांचं पुनर्वसन 150 मीटर पुढे किंवा काही ठिकाणी 250 मीटर पुढे असं आम्ही त्यांना सरकवलेलं आहे आणि तिथे ते व्यवस्थित उपजीविका करतात आणि व्यवस्थित धंदा करतात ते। त्याच्यामुळे आम्हाला स्टेशन परिसरात हे फेरीवाले आम्ही ठेवलेले नाही आणि कोणी चुकून जरी आले तरी आम्ही त्यांना तिथून हटून दुसरीकडे त्यांना पुनर्वसन करतो, आम्ही बसू देत नाही। अनेक वर्षापासून पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये नवीन बरोबर आहे आपके पूर्ण आहे। मी तर बोलतो MMRD क्षेत्रामध्ये तुम्ही कुठेही जा तर डोंबिवली पश्चिम सारखा तुम्हाला स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त दिसणार नाही। यासाठी सर्व लोकप्रतिनिधींची पण इच्छा शक्ती पाहिजे आणि ती आम्हाला मिळते, कुठलेही असू दे। हे पावशे साहेब तर असतातच, बरेच सर्वच प्रतिनिधी किंवा स्थानिक प्रतिनिधी सर्व पक्षाचे ते आम्हाला नेहमी साथ देतात, म्हणून आमचं हे शक्य झालेलं आहे। शासनाची कारवाई एका बाजूने फेरीवाला मुक्त कारवाई सुरूच असते अनेक वर्षापासून, दुसरीकडे ITने वाहतूक द्यायला पाहिजे। आमची नेहमीच मागणी असते का आम्ही जरी फेरीवाले इथं आम्ही सहसा कारवाई इथं करायची गरज नाही लागत, 150 मीटर किंवा 250 मीटरच्या पुढे करतो। तिथेही आम्ही फेरीवाले हटवले ना की लगेच दुसरे वाहन किंवा रिक्षा पार्किंग करतात आणि त्यामुळे ते परत जसे ते परिस्थिती होते, काही उपयोग होत नाही। म्हणजे वाहतूक विभागाने लक्ष द्यायला पाहिजे, हे अनधिकृतपणे पार्किंग करतात त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे। आपला यशवाडा बऱ्याच दिवसापासून आपण बघितलं ना, डोंबिवली पश्चिम येथे रिक्षा स्टँड, रेशन ऑफिस, मच्छी मार्केट आणि आजूबाजूचे एरिया बऱ्याच दिवसापासून तुम्हाला असं फेरीवाले दिसत नाही। काही फेरीवाले येतात ते गावातले आलेले असतात, ते सकाळी येतात आणि संध्याकाळी जातात। ते काही फेरीवाले नाही, ते उपजीविका आपले करण्यासाठी येतात।
पण खरोखरच डोंबिवली पश्चिम हा फेरीवाला मुक्त झालेला आहे. आजूबाजूला रिक्षाचा त्रास होत नाही, वाहनांचा त्रास होत नाही आणि विजय भोईर याचा प्रमुख आहे आणि विजय भोईर साहेब हे आणि त्याची टीम आहे ते चांगलं काम करत आहेत आणि आपले वॉर्ड ऑफिसर यांच्या मार्फत हे सगळं चांगलं काम करत आहेत. त्याच्यामुळे हा परिसर बघा आता आलेले जरी 4-5 वाजले तरी तुम्हाला दिसते का फेरीवाले? नाही दिसत ना. नाहीतर तिकडे आले पलीकडे इकडे तिकडे गेल्यानंतर फेरीवाले येणार आहेत व लोक बाजूला होणार आणि इकडे बघा. डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। छत्रपति संभाजीनगर जिले में कुछ स्थानों पर फैलाई जा रही गैस और पेट्रोल की कमी को लेकर अफवाहों ने लोगों में दहशत का माहौल बना दिया है। हालांकि जिला प्रशासन ने स्पष्ट किया है कि इन अफवाहों में कोई वास्तविकता नहीं है और जिले में घरेलू गैस की कोई कमी नहीं है। जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने बताया कि नागरिकों को घबराने की जरूरत नहीं है। बुकिंग के बाद जितने समय तक सिलेंडर मिलते रहे हैं उतने समय तक नियमित रूप से सिलेंडर मिलेंगे। उन्होंने कहा कि फिलहाल केवल कमर्शियल गैस में कुछ दिक्कत आई है, जिन्हें दूर करने के लिए संबंधित सरकारी विभाग और गैस कंपनियों के बीच निरंतर संपर्क जारी है। कलेक्टर ने नागरिकों से अपील की कि अफवाहों पर ध्यान न दें और दहशत न फैलाएं। इसके अलावा उन्होंने कहा कि गैस का सही और नियंत्रित उपयोग करें और फालतू खाना बनाकर गैस बर्बाद ना करें। नमस्कार, मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी बोलतोय। आपणाला सर्वांना माहिती आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही प्रसंगामुळे आपल्याकडे गॅस आणि डिझेल पेट्रोलचा तुटवडा आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित झाल्या। काही लोकांनी अफवा पसरवले, त्यामुळे खूप ठिकाणी पॅनिक परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु जिल्हा प्रशासन या संदर्भामध्ये दक्ष असून सर्वत्र तपासणी सुरू आहे। आपल्याकडे डोमेस्टिक म्हणजे घरगुती गॅस वापराच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण नाही आहे। त्यामुळे घरगुती गॅस ग्राहकांनी पॅनिक होण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे। आपल्याला रजिस्ट्रेशन नंतर जो काही कालावधी दिला जाणार आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला गॅस सिलेंडर मिळणार आहे। फक्त कमर्शियल गॅस उपलब्धतेच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण झालेली आहे, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शासन स्तरावरून प्रयत्न चालू आहेत आणि जिल्हा प्रशासन स्तरावर सुद्धा या संदर्भामध्ये विविध कंपन्यांशी बोलणे चालू आहे। परंतु घरगुती गॅसच्या संदर्भामध्ये ग्राहकांनी पॅनिक होण्याची आवश्यकता नाही। तथापि सध्याची टंचाईची परिस्थिती लक्षात घेता गॅस वापराच्या संदर्भामध्ये सुद्धा आपणा सर्वांना काळजी घेणे गरजेचे आहे। जास्तीचे पदार्थ तयार करणे किंवा गॅस वाया घालवणे किंवा बऱ्याच ठिकाणी गॅस चालू असतो आणि त्यावर काही शिजवलं जात नाही, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये गॅस। छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता सचिन भंडारे की रिपोर्ट। वासिम से खबर है, जहां जिले में घरेलू गैस सिलेंडर का पर्याप्त स्टॉक मौजूद है और नागरिक अफवाहों पर विश्वास न करें। दरअसल अपर जिलाधिकारी ब्रजेश पाटिल ने कहा कि यदि कोई ब्लैक मार्केटिंग करेगा तो उसके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। जिले के 6 तालुकों में तहसीलदारों की अध्यक्षता में टीमों का गठन किया गया है, जो ब्लैक मार्केटिंग रोकने के लिए निगरानी करेगी। वाशिम जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर संदर्भात ज्या कृत्रिम टंचाई आहे अशी अफवा संदर्भात प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना असे सूचित करण्यात येते की वाशिम जिल्ह्यात आपल्या एजन्सीचा आपण स्टॉकचा आढावा घेतला असता कुठल्याही प्रकारची अशी टंचाई किंवा शॉर्टेज असा आढळून आलेला नाही। तसेच आपण आपल्या जिल्ह्यात 6 तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथकांची निर्मिती केलेली असून कुठे गॅस टंचाई असेल किंवा काही ब्लॅक मार्केटिंगच्या आपल्याला घटना असतील तर त्याबाबत सुद्धा भरारी पथक आपण तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेला आहे। तसेच सर्व जे एजन्सीधारक आहेत आपल्या जिल्ह्यातील त्यांना सक्त सूचना देऊन आपल्या नागरिकांची कुठलीही प्रकारची गैरसोय होणार नाही याची सुद्धा दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर सर्व नागरिकांनी प्रशासनास आणि सर्व एजन्सीधारकांना सहकार्य करावे आणि कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त साठा न करता आवश्यक असल्यास आपण आपली गॅस नोंदणी करून व्यवस्थित ज्या प्रोसेस आहे त्याच्यानुसार गॅस उपलब्ध करू। वासिम से सी न्यूज संवाददाता नागेश अवचार की रिपोर्ट। फिलहाल के लिए बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।